देवेंद्र फडणवीसांच्या येण्यानं माढ्यामध्ये चमत्कार घडल्याचा दावा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला। माढ्यातील शिंदे आणि सावंत या दोन्ही महाशक्ती एकत्र आल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले। तर दोन्ही परिवाराच्या एकीचं बळ आता मला मतामध्ये दाखवा अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील आवाहन केलंय। आपल्या येण्यामुळे हा चमत्कार आज माढा मतदारसंघामध्ये पहिला प्रथम पाहायला मिळते। देशाचे आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याकरता हे दोन्ही महाशक्ती आज एकत्र आले। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून 1 लाखापेक्षाही जास्त लीड जाईल याची उमेदवार म्हणून मला खात्री आहे। मला विश्वास आहे माढा तालुक्यामध्ये या दोन्ही शक्ती एकत्रित आल्या आहेत। आमचे बबनदादा असतील, शिंदे परिवार असेल आणि या ठिकाणी दुसरीकडे सावंत परिवार असे दोन्ही परिवार एकत्रित आले आहेत। त्यामुळे या ठिकाणी तानाजीरावनी जे सांगितलं ते खरं आहे। मी बबनदादांना, संजय मामांना, शिंदे परिवारालाही सांगतो आणि शिवाजीराव तुम्हालाही सांगतो, आता तुमच्या एकीचं बळ हे मला मतात्म दाखवा। प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो आणि शेवटी लोकांना दिसतंय ना, म्हणजे ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे। पण ठीक आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो। आता त्यांना काय करायचं आहे हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने साहेब शिंदे सावंत जे राजकीय कटुता असलेलं परिवार आपण आज एकत्रित आणले मोदींचं विजन घेऊन, त्या पद्धतीने निंबाळकर घराणं देखील येत्या काळात एकत्रित दिसणार का? मोदी है तो मुमकिन है, बाकी आमचा प्रयत्न हा सगळ्यांना एकत्रित आणायचाच असतो। विभाजन करणारे आम्ही नाही आहोत। आता काय काय होतं हे पुढे पाहत राहा।